नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे महाबली हनुमान आणि मच्छिंद्रनाथ महाराज यांच्यात युद्ध का झाले, श्रीकृष्णांनी हनुमानाला अर्जुनाच्या रथावर बसण्यास का सांगितले, ही कथा घेऊन आली आहे. श्रीरामांचे परमभक्त हनुमान यांना महाबली हनुमान असे संबोधले जाते, ज्यांनी आपल्या प्रभू श्रीरामांच्या रक्षणासाठी अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्या. शास्त्रात त्यांना संकटमोचन म्हटले आहे, कारण ते प्रत्येक संकटातून आपल्या भक्तांची सुटका करतात. निस्वार्थ भक्तीमुळे हनुमान श्रीरामांच्या मनात स्थायिक झाल्याचे रामायणातील कथेवरून कळते. त्यांनी आपल्या पराक्रमाने अनेक मोठ्या राक्षसांचा नाश केला. हनुमान आपल्या शौर्याने शनिदेव, बाली, अर्जुन, भीम या वीरांना युद्धात पराभूत करून त्यांचा अभिमान धुळीस मिळवला. पण तुम्हाला माहीत आहे का की संकटमोचन हनुमानांनी एकदा त्यांच्या अभिमानामुळे एका युद्धात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या युद्धात ज्यांनी हनुमानांचा पराभव केला ते दुसरे कोणी नसून राम भक्त होते. ज्यांनी त्यांचा पराभव केला ते मच्छिंद्रनाथ नावाचे महातपस्वी होते. एकदा रामेश्वरमला आल्यावर श्रीरामांनी बांधलेला सेतू पाहून ते भावुक झाले आणि प्रभू श्रीरामांच्या भक्तीत लीन होऊन समुद्रात स्नान करू लागले. तेव्हा वानर स्वरूपात उपस्थित असलेल्या हनुमानांनी त्यांना पाहिले आणि त्यांना मच्छिंद्रनाथ महाराजांच्या सामर्थ्याची परीक्षा घ्यायची होती. हनुमानांनी आपली लीला सुरू केली. त्यामुळे मुसळधार पाऊस पडू लागला. त्या पावसापासून वाचण्यासाठी हनुमानांनी डोंगरावर हल्ला करून गुहा बनवण्याचे नाटक सुरू केले. मच्छिंद्रनाथ महाराजांचे लक्ष गेले आणि त्यांनी लगेच समोरचा दगड फोडण्याचा प्रयत्न केला आणि वानराला म्हणाले, हे वानर, तू असा मूर्खपणा का करतोस? जेव्हा तहान लागते तेव्हा विहीर खोदत नाहीत. त्यापूर्वीच तू तुझे घर बांधायला पाहिजे होते. हे ऐकून वानराच्या रूपातील हनुमानांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना विचारले, तुम्ही कोण आहात? ज्यावर मच्छिंद्रनाथ महाराजांनी स्वतःची ओळख करून दिली. मी एक सिद्ध योगी आहे आणि माझ्याकडे मंत्रशक्ती आहे. मच्छिंद्रनाथ महाराजांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी हनुमान म्हणाले, भगवान श्रीराम आणि महाबली हनुमान यांच्यापेक्षा या जगात श्रेष्ठ योद्धा कोणी नसले तरी काही काळ श्रीरामांची सेवा केल्यावर ते प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या शक्तीचा 1% मला दिला. अशा स्थितीत जर तुमच्यात एवढी शक्ती असेल आणि तुम्ही निपुण योगी असाल तर माझा युद्धात पराभव करून दाखवा, तरच मी तुमची शक्ती स्वीकारेन. हे ऐकून मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या वानराचे आव्हान स्वीकारले. त्यानंतर वानराच्या रूपातील हनुमानांनी 7 मोठे पर्वत मच्छिंद्रनाथ महाराजांवर फेकले. परंतु हे पर्वत आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपल्या मंत्रशक्तीचा उपयोग करून त्या 7ही पर्वतांना हवेत स्थिर केले आणि त्यांना त्यांच्या मूळ स्थानी परत पाठवले. हे पाहून महाबली रागवले आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या अंगावर फेकण्यासाठी तिथे उपस्थित असलेला सर्वात मोठा पर्वत आपल्या हातात घेतला. हे पाहून मच्छिंद्रनाथ महाराजांनी समुद्राच्या पाण्याचे काही थेंब हातात घेऊन वातदर्शन मंत्राने सिद्ध करून हनुमानांवर फेकले. पाण्याच्या थेंबाचा स्पर्श होताच हनुमानांचे शरीर स्थिर झाले आणि त्यांना हालचालही करता आली नाही. मंत्रशक्तीमुळे काही क्षणांसाठी हनुमानांची शक्ती कमी झाली आणि ते त्या पर्वताखाली तडफडू लागले. हनुमानांना कष्टात पाहून त्यांचे वडील वायुदेव प्रकट झाले आणि त्यांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना हनुमानांना क्षमा करण्याची प्रार्थना केली. वायुदेवाची प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथ महाराजांनी हनुमानांना मुक्त केले आणि हनुमान पुन्हा प्रत्यक्ष रूपात आले. मग ते मच्छिंद्रनाथ महाराजांना म्हणाले, हे मच्छिंद्रनाथजी, तुम्ही स्वतः नारायणाचे अवतार आहात.
हे मला माहीत होते. तरीही मी तुमच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. माझी चूक झाली, मला क्षमा करा. हे ऐकून आणि परिस्थिती समजून मच्छिंद्रनाथ महाराजांनी हनुमानांना क्षमा केले. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णांनी हनुमानांना अर्जुनाच्या रथावर बसण्यास का सांगितले. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, श्रीरामांची आज्ञा घेणारे हनुमान महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथावर कसे बसले होते. जाणून घेऊया त्यामागची कहाणी. त्रेतायुगापासून श्रीरामांचे नाव घेऊन हनुमान चिरंजीव राहिले आणि एके दिवशी त्यांची रामेश्वरम जवळ अर्जुन भेट झाली. अर्जुनाला धनुर्धारी असल्याचा खूप अभिमान झाला होता. हनुमानांना भेटल्यावर ते म्हणाले की, हे देवा, तुम्ही त्रेतायुगात आपल्या सैन्यासह हा दगडी सेतू बांधला होता. मी तिथे असतो तर मी एकट्याने माझ्या बाणांनी असा सेतू बांधला असता की तो न मोडता सर्वजण आरामात पार करू शकले असते. अशा स्थितीत श्रीरामांनी स्वतः असा सेतू का बांधला नाही. हनुमानांनी अर्जुनचे बोलणे पूर्ण ऐकून घेतले आणि नम्रतेने सांगितले की, तुम्ही आता जिथे उभे आहात तिथे बाणांनी सेतू बांधणे अशक्य आहे. असा सेतू माझे सैन्य तर सोडाच, पण माझेही वजन सांभाळू शकलं नसतं. यावर अर्जुनने हनुमानांना आव्हान दिले की, जर बाणांनी असा सेतू बनवला की ज्यामध्ये तुम्ही 3 पावले चालू शकता, तर तुम्हाला अग्नीत प्रवेश करावा लागेल. आणि तुम्ही चालल्यामुळे सेतू तुटला तर मी अग्नीत प्रवेश करेन. हनुमानांनी अर्जुनचे आव्हान स्वीकारले. त्यानंतर अर्जुनने समोरच्या तलावात बाणांचा सेतू तयार केला. प्रभू श्रीरामांचे नाव घेत हनुमान त्या सेतूवरून चालत गेले. पण हनुमानांनी पहिले पाऊल टाकताच सेतू डगमगू लागला. दुसरे पाऊल टाकताच सेतू तुटण्याचा आवाज येऊ लागला आणि तिसरे पाऊल टाकताच त्या तलावाचे पाणी रक्तासारखे लाल झाले. पण अर्जुनच्या सांगण्यावरून हनुमानांनी सेतूवरून 3 पावले चालून झाले होते आणि आता अर्जुनवर अग्नीत प्रवेश करण्याची वेळ आली होती. अर्जुन अग्नीत प्रवेश करणार होताच तेवढ्यात श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले. त्यांनी हनुमानांना थांबवले आणि समजावून सांगितले की प्रत्यक्षात हा सेतू पहिले पाऊल टाकताच तुटला असता, पण मी या सेतूखाली कासवाच्या रूपात पडून होतो. हा सेतू 2 पावलांनी तुटला आणि हनुमानाचे तिसरे पाऊल प्रत्यक्षात श्रीकृष्णांवर पडले. त्यामुळे तलावाचे पाणी त्यांच्या रक्ताने लाल झाले. हे जाणून हनुमानांना खूप अपराधी वाटले आणि त्यांनी क्षमा मागितली आणि आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्याचा मार्ग विचारला. हे सर्व कळाल्यावर अर्जुनही निराश झाला आणि दोघांनीही देवाकडे क्षमा मागितली आणि पुढील प्रमाणे हनुमान अर्जुनाच्या रथावर बसले होते. तेव्हा श्रीकृष्णांनी त्या दोघांना समजावले की जे काही घडले ते त्यांच्या इच्छेप्रमाणे झाले. अशा स्थितीत कुरुक्षेत्राच्या युद्धात तुम्ही आम्हाला मदत करा अशी माझी इच्छा आहे. हनुमानांनी त्यांना विचारले की ते अर्जुनाला कशी मदत करू शकतील. त्यानंतर त्यांनी हनुमानांना अर्जुनाच्या रथावर बसण्यास सांगितले. असे केल्याने विरोधकांचे बाण रथावर जरी लागले तरी हनुमानांच्या वजनामुळे ते मागे जाणार नाही आणि अर्जुनाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. हनुमानांनी श्रीकृष्णांचे म्हणणे मान्य केले आणि अशा प्रकारे महाभारत युद्धाच्या वेळी हनुमान अर्जुनाच्या रथावर बसले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हो, आरडे स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छान कथेमध्ये.